काय नामक शक्ती तुम्हाला झाले अर्थात जर काय नाही शक्ती तुम्हाला झाले तर राजकारणाला सोडणार नाही. आपण आलाची जाणी द्यावी हे देवदेव कोण राजन उन्मदासूर इथं यावेळी काशी क्षेत्राच्या ठिकाणी या आपण उभे का आले जातात आता सत्कार गण हे मला समर्पित करते या बसा. धन्यवाद येतो धन्यवाद. आल्या आल्या आगळ स्वागत केला नाटसगो विलास गवस सुनील गवस शांतरुगा व्हेरिफिकेशन याने आमचे नारदच्या भूमिकेसाठी हे बहुमोल पारितोषिक आहे. त्यांचे आभार मानून त्यांच्या वतीनं तुम्हा सर्वांना नमस्कार करून इथल्या देवतेला नमस्कार करून माझ्या संगीताच्या वतीनं यावेळी या काशी क्षेत्रा ठिकाणी यावेळी आमचं आगमन झालंय कारण कारणाशिवाय क्रिया घडत नाही. साहजिकच आहे आणि क्रिया घडवण्यासाठी या काशी क्षेत्रात आमची पावले स्थिरावली. म्हणजे आपल्याला इच्छा वगैरे काही निर्माण झाली असेल इच्छा निर्माण इच्छेची पूर्तता राजकर्ता जरूर करतोय. इच्छा मी पूर्ण करून घेणं आणि त्यात्यंत मी पाताळ भवनाकडे मी निघून जाईल. शाबास शोभतोयच करा पाताळ भवना सम्राट. मग सांग कोणाची इच्छा तुला निर्माण झाली. इच्छा आहे का राजन कित्येक दिवस निघून गेले तुला ज्ञान नसतं पण आम्हाला जाणीव झाली आमच्या पिताजींचा घात आमच्या पिताजींचा घात तुझ्या पिताजीनं केला आणि म्हणूनच त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी या काशी क्षेत्रात माझं आगमन झालं. तेव्हा चला ही काशी सोडा आणि चालतो. शब्द मुखात ठेव. पण व्यक्ती समोर आहे याचा विचार केलायस का. मला विचार केलाय. मग सांग. मी विचार करूनच बोलतोय. उन्मदासूर तुझ्या पित्याचा घात जर माझ्या पित्याला झाला असेल तर तुझ्या पित्याकडून लोकांचं कृत्य झालं असेल म्हणूनच तुझ्या पित्याचा घात झाला असेल. ए राजन माझ्या पिताजींचा शेवट तुझ्या पिताजीनं केला पण माझ्या पिताजीनं असा कोणता अपराध केला म्हणून तुझ्या पिताजीनं माझ्या पिताजींचा शेवट केला. लक्षात ठेव. तू म्हणतेस माझ्या पित्याने तुझ्या पित्याचा घात केला हे मलाही त्यात नसेलच. अर्थात जेव्हा ते घडलं असेल तेव्हा तुझ्या पित्याने कुकर्म केला असेल अर्थात लोकांच्या दुश्मनी केली असेल म्हणून तुझ्या पित्याचा घात झाला असेल. राजन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. यावेळी माझं आगमन झालंय तर अपमानाचा मी सूड घेणार. तुला राज्य म्हणतोय या काशीचा त्याग कर. अरे होता होता होऊन गेला. माणसानं जीवना जाऊन आपलं नाव कामाला हवंय म्हणूनच तुला मी सुसंधी देतोय. या विश्वास जगायचा असेल या विश्वाला चित्रावर पाहायचं असेल आला पण निघून जा. राजा जीवन मानाचा विचार मी केव्हा केलाच नाही. अरे आज उद्याचं मला आज मिळाला असेल हसत हसत स्वर्गाची मी पाहिजे आशाने नव्हे ऐक शरणागती बदलत मुळीच नाही जाते समय
मला तुझ्या मुखात निघेल सदाई तुला हसवणार हा. तुला खेळवणार तुझ्या जीवनात असा प्रसंग